श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 30 जून नंतर तुमच्या घरात सुख घेऊन येणारी एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीचे नाव ऐकून तुमचे डोळे पाणावतील. तूळ राशीच्या जातकांनो, 30 जून नंतर तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येणार आहे ज्याची तुम्ही कदाचित अनेक दिवसांपासून वाट पाहत होता. ग्रहांची बदलणारे चाल आणि राशी स्वामी शुक्राचे विशेष कृपा तुमच्या घरामध्ये आनंदाचे नवीन पर्व सुरू करण्याचे संकेत देत आहे. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात अशी एक व्यक्ती प्रवेश करणार आहे जिचे नाव ऐकताच तुमचे डोळे नकळतपणे पाणवतील. कारण ती व्यक्ती फक्त एक माणूस नसेल तर तुमच्या आयुष्यात हरवलेलं प्रेम, आपलेपण आणि आनंद पुन्हा घेऊन येणारी नियतीची सुंदर भेट असेल. आता ही व्यक्ती नेमकी कोण आहे? तिचा तुमच्या भूतकाळाशी संबंधित काय आहे? की एखादी अशी व्यक्ती आहे जिची तुम्ही मनोमन आठवण काढत आहात? तिच्या आगमनामुळे तुमच्या नशिबात कोणते मोठे बदल घडणार आहे? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा महत्त्वाचा ज्योतिषीय सल्ला देणार आहे, ज्यामुळे तुम्ही या शुभ संधीचे स्वागत अगदी योग्य पद्धतीने कराल. जर तुमची सुद्धा स्वामींवर श्रद्धा असेल, तर कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा आणि आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन जे काही मी राशीविषयी माहिती सांगेल ते तुमच्यापर्यंत थेट पोहोचेल. चला तर मग जाणून घेऊया, 30 जून नंतर तुमच्या घरात आनंद घेऊन येणारी ती भाग्यवान व्यक्ती नेमकी कोण आहे. ते हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. 30 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि भाग्यवान आहे. तुमचे राशी स्वामी शुक्र ग्रह शुभ स्थितीत प्रवेश करत असल्यामुळे तुमच्या घरामध्ये अनेक सकारात्मक असे बदल घडून येण्याचे संकेत दिसून येतात. अनेक दिवसांपासून घरातील वातावरण जड वाटत असेल, मनावर खूप ताण आला असेल, त्याचबरोबर एखादी व्यक्तीची आठवण तुम्हाला सतावत असेल, आता त्या परिस्थितीत बदल होण्याची वेळ आलेली आहे. कारण नियती तुमच्या दारात अशी एक व्यक्ती पाठवणार आहे जिच्या आगमनामुळे तुमच्या घरातील निराशा दूर होणार आहे. आनंदाचे वातावरण येतील. ज्योतिषशास्त्रानुसार चौथा भाव हा घर, कुटुंब, आईचे प्रेम, मानसिक शांततेचा कारक असतो. 30 जून नंतर या भावावर शुभ ग्रहांची दृष्टी पडत असल्यामुळे तुटलेले नाती पुन्हा जोडण्याचे संकेत आहे. ज्या व्यक्तीपासून तुम्ही परिस्थितीमुळे दूर झाला होता, ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येईल. तिच्या पुनरागमनामुळे तुम्हाला असं वाटेल की स्वामींनी तुमची मनापासून केलेली प्रार्थना ऐकली. काही तूळ राशीच्या जातकांसाठी ही व्यक्ती माहेरची असू शकते, काहींसाठी जुनं मित्र-मैत्रीण असू शकते, तर काहींसाठी भाऊ-बहीण किंवा जवळचं नातेवाईक. किंवा तिचं नाव ऐकताच तुमच्या मनात जुन्या आठवणी येतील, तुम्हाला अश्रू येतील. कारण त्या व्यक्तीच्या नावामध्ये प्रेम, आपलेपण आणि अनेक न बोललेल्या भावना दडलेल्या होत्या. ती व्यक्ती फक्त भावनिक आधार देण्यासाठी नाही, तर तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी आहे. तिच्या आगमनामुळे घरातील गैरसमज दूर होतील, संवाद वाढेल आणि अनेक दिवसांनी घरात पुन्हा हसण्याचे आवाज ऐकू येतील. तुम्हाला असं वाटत असेल की जून तुमच्या आयुष्यातील हरवलेला तुकडा परत मिळावा. पण ही व्यक्ती नेमकी कोण आहे? तिच्या आगमनामुळे तुमच्या नशिबात कोणता असा मोठा बदल होणार आहे? तर पुढील संकेत अजिबात चुकवू नका. तूळ राशीचा स्वामी शुक्र हे प्रेम आणि नातेसंबंध, सौंदर्य आणि ऐश्वर्याचं कारक मानलेलं जाते. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या
पूर्ण घटनांचे मासिक आणि साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 30 जून नंतर शुक्राची अनुकूलता तुमच्या नातेसंबंधांना नवीन दिशा देणार आहे. ज्या नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली होती ती पुन्हा गोड होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींबद्दल तुम्ही आशा सोडली होती तीच व्यक्ती पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू शकते. आर्थिक स्थिती, आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. एखाद्या नवीन नोकरीची संधी, व्यवसायातील प्रगती किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या शुभ बदलांमुळे व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात भाग्याचे दार उघडणारी ठरू शकते. ज्या व्यक्तीमुळे मानसिक ताणतणावातून तुम्ही जात आहात, त्यांच्यासाठी हा काळ नवा आशेचा किरण घेऊन येईल. तुम्ही तुमच्या मनाला समजून घेणारी, तुमच्या दुःखात सहभागी होणारी आणि तुम्हाला पुन्हा हसवणारी व्यक्ती तुमच्या जवळ येणार आहे. तिच्या सहवासामुळे तुमच्या मनावरील ओझे हे नक्की कमी होणार आहे. ही पूर्णपणे भेट अनपेक्षित असू शकते. अचानक आलेला एखादा संदेश, फोन, कौटुंबिक कार्यक्रम किंवा शुभ प्रसंगाच्या निमित्ताने ही भेट घडू शकते. सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की हा केवळ योगायोग नाही, तर स्वामींचा आशीर्वाद. एक छोटीशी चूक हे शुभफळ तुमच्यापासून दूर करेल. आता ती चूक कोणती आहे? तर पुढे नक्की ऐका, कारण त्यातच तुम्हाला तुमच्या जीवनाचा नवीन मार्ग सापडू शकतो. जर तुम्ही इथपर्यंत ऐकत असेल तर सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 30 जून नंतर घरामध्ये धार्मिक किंवा शुभ कार्याचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादा वाढदिवस, साखरपुडा, पूजाविधी किंवा कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने ती व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते. तिच्या आगमनाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. काही तूळ राशींच्या जातकांसाठी ही व्यक्ती संततीशी संबंधित असू शकते. दूर राहणारी मुलं किंवा नातवंड घरी येऊ शकतात. त्यांच्या सहवासामुळे घरात पुन्हा चैतन्य निर्माण होईल. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकताना दिसेल. या काळात राग, अहंकार आणि हट्टीपणा टाळणे आवश्यक आहे. जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढू नये. क्षमा आणि समजूतदारपणा स्वीकारा. कारण कधी कधी नाते जिंकण्यासाठी स्वतःहून एक पाऊल पुढे टाकावं लागतं. तुमच्या मनातील अनेक प्रार्थना आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. फक्त संयम आणि विश्वास मात्र सोडू नका. योग्य वेळ आली की नियती तुम्हाला तुमच्या हक्काचं सुख हे नक्कीच देईल. चॅनलवर प्रत्येक येणाऱ्या अपडेटसाठी आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा संकेत, या व्यक्तीच्या आगमनानंतर कोणते मोठे परिवर्तन होणार आहे हे पाहूया. शेवटचा भाग हे तुमच्यासाठी अत्यंत खास आहे, त्यामुळे नक्की पहा. या काळात शुक्रवारी स्वामींचे नामस्मरण करा. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि शक्य असल्यास गरज असलेल्या व्यक्तीला म्हणजे गरजू व्यक्तीला तुम्ही मदत करा. तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आता तुम्हाला मिळू लागेल. ग्रहांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या बाजूने काम करू लागेल. तुमच्या आयुष्यात तुमच्या डोळ्यात अश्रू आणणारी ही एक व्यक्ती दुःख देण्यासाठी नाही, तर हरवलेले सुख परत देण्यासाठी येत आहे. तिच्या एका भेटीमुळे अनेक वर्षांची वेदना हलकी होईल. तिच्या शब्दांमध्ये तुम्हाला पुन्हा जगण्याची प्रेरणा मिळेल आणि मनापासून तुम्ही हसू लागाल. तूळ राशीच्या जातकांना ज्योतिषशास्त्रात दिशा दाखवत पण श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सत्कर्म हेच खरे भाग्य उजळवतात. त्यामुळे 30 जून नंतर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचे तुम्ही स्वागत करा. कारण तुमच्या घरात आनंद घेऊन येणारी ती व्यक्ती ही केवळ एक व्यक्ती नसून स्वामींच्या कृपेने आलेली आशेचं किरण ठरणार आहे. तिचे नाव ऐकून तुमचे डोळे पाणावतील.
कारण ती तुमच्या आयुष्यात हरवलेलं प्रेम, आपलेपणा आणि आनंद हे पुन्हा परत घेऊन येणार आहे. आज आपण जाणून घेतलेले आहे की 30 जून नंतर ग्रहस्थिती तुमच्या जीवनात आणि तुमच्या घरात आनंदाचे नवीन संकेत घेऊन येत आहे. तुमच्या आयुष्यात येणारी ती व्यक्ती कोण असेल हे काळच ठरवेल. पण तिच्या आगमनामुळे तुमच्या घरात पुन्हा प्रेम, आपलेपणा, समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता ही प्रबळ आहे. लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र दिशा दाखवतात, पण श्रद्धा, संयम आणि चांगली कर्म हेच खरं भाग्य उजळवणारे. त्यामुळे कोणत्याही नात्याला प्रेमाने जपा, ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन ती तुम्ही खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.